नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ शीतल दराडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। कसे आहात सर्वजण? आयोग सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे वटपौर्णिमा, तर तुम्हाला वटपौर्णिमा विशेष ब्लॉग बघायला भेटेल, तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये शेवटी उखाणा पण आहे, तो उखाणा तुम्हाला कसा वाटला ते पण। तर आम्ही इथं निघालो होतो वडाची पूजा करण्यासाठी, तर खूप दूर नव्हतं, जवळच होतं एकदम घराच्या थोडंसं। आणि मग गेलो आम्ही तिथं पूजा वगैरे करायला। जास्त गर्दी पण नव्हती, असं वाटलं होतं का गर्दी असेल, पण आम्ही थोडंसं उशिरा गेलो होतो, म्हणजे 2-2:30च्या दरम्यान। ऊन भरपूर होतं पण गर्दी नव्हती। तर आम्ही पोहोचलो पण वडाचं तिथं खूप मोठं झाड होतं, पण काही काही बायका आल्या होत्या, काही येऊन पण गेल्या होत्या आणि असं जागा वगैरे पण भरपूर होती, स्पेस पण होता। मग म्हणलं चला छानशी पूजा करायला घेतली। मग इथं साहित्य वगैरे जे जे पूजेला लागतं ते सगळं आणलं आणि वटवृक्षाची पूजा ही का करतात हे तर सर्वांना माहीतच आहे, ते काय वेगळं सांगायची गरज नाही। ते वडाच्या झाडाखाली ना सत्यवानाचे प्राण आणले होते सतीनं, त्याच्यामुळं ना मग ही पूजा करतात, किंवा मग 7 जन्मासाठी हाच पती मला मिळू दे, त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, सुख समृद्धी लाभू दे, यासाठी पण वडाची पूजा करतात। तर मग कोणतं ना कोणतं फळ असतं, पण हे सीझन आंब्याचं राहतं म्हणून प्रत्येकजण 5 फळं पण ठेवतात। तर आंबा वगैरे नेला, दूध वगैरे, गणपतीची स्थापना केली, कारण आपण कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पाला स्मरूनच करतो। तर मग गणपती विड्याच्या पाण्यावर गणपतीची मूर्ती स्थापन करून पूजा वगैरे केली। हळदी कुंकू हळकून जे 5 हे राहतं ना, ते सगळ्या गोष्टी पण घेऊन गेले होते मी, आणि मग छान अशी पूजा वगैरे केली। तर दिवा लावला पण काही राहतच नव्हतं, कारण भरपूर वारं होतं, त्याच्यामुळं मग पाणी वगैरे घातलं। तर आहे ना म्हणजे भारी वाटत होतं, कारण हा सणाची आपण आहे ना बायका म्हणजे वर्षातून एकदाच येतो, तर खूप आतुरतेने वाट पाहत असतात। जसं की मला पण खूप आवडतं। उपवास पण होता आणि मग संध्याकाळी बनवायची होती पुरणपोळी, कारण देवाला वगैरे नैवेद्य पण दाखवायला होते म्हणून म्हणले। तर मग मी तयारी तर सगळी केली होती, म्हणली 4-5 वाजता स्वयंपाक बनवावा, तर सगळी तयारी वगैरे करून आली होती मी। मग छान छान फोटो वगैरे काढले, कारण एवढं सगळं पूजा वगैरे केल्यावर मग छान वाटतं। फोटो वगैरे काढले। इथं माझ्या ननंदबाई आणि माझी फ्रेंड होती, आम्ही 3 जणी गेलेलो। तिथं होत्या दुसऱ्या बायका पण, मग इथं फेऱ्या मारल्या, ज्या की 7 फेऱ्या मारायच्या राहत्या। तर खूप म्हणजे छान वाटलं पूजा वगैरे करून पण। मग दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरती केली, कारण आरतीला आधी ना भरपूर असं वारं येत होतं, आम्ही करायला हे केलं पण दिवाच राहत नव्हता, म्हणून मग आम्ही आरती सगळ्यात शेवटी केली, तेव्हा थोडंसं वारं कमी झालं होतं, मग दिवा पण पेटला। तर आरती वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर मग एकमेकींच्या ओठ्या वगैरे भरल्या आणि उखाणे पण घेतले। तर स्पेशल माझा उखाणा पुढे व्हिडिओमध्ये आहे। तर पूजा वगैरे सगळं करून आली, भरपूर वेळ झाला होता, खूप छान अशी पूजा झाली। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघशालच कशी पूजा वगैरे काय केली। तर काय काय साहित्य घ्यायचं होतं मी ते दाखवायचं विसरले, त्याबद्दल तर सॉरी। तर वटपौर्णिमा म्हणजे तर उखाणा तर व्हायलाच पाहिजे, तर म्हणलं चला एक छानसा उखाणा घेते वटपौर्णिमा विशेष। तर वडाला घालते फेरे देवाला करते नवस, वडाला घालते फेरे देवाला करते नवस, रवींद्ररावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस। तर व्हिडिओ आवडला असेल, स्पेशल म्हणजे उखाणा आवडला असेल, तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, व्हिडिओला भरभरून जरा प्रेम द्या। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला कळवा। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय सर्वांना। परत एकदा श्री स्वामी समर्थ।